नमस्कार, वैष्णवीस रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आज आपण बाप्पाच्या प्रसादाची खिरापतेची वाटली डाळ करणार आहोत। ही डाळ आपण अजिबात भिजवली नाही, मिक्सर मधून वाटली नाही, तरी सुद्धा अगदी कमी वेळेत झटकीपट मस्त खमंग मोकळी आणि मौसूद झालेली आहे। प्रसादाची खिरापतेची वाटली डाळ करणार आहोत अगदी कमी वेळेत। डाळ भिजवायची गरज नाही, तरी सुद्धा अगदी मौसूद होते, खात्रीशीर सांगते। खाताना अजिबात दडदडीत सुद्धा लागणार नाही। बाप्पाच्या प्रसादाची ही वाटली डाळ बनवण्यासाठी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा। तसेच वैष्णवीस रेसिपी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि दिलेली बाजूची बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। सगळ्यात आधी अर्धा कप चणा डाळ घ्यायची आहे आणि डाळ स्वच्छ धुवून घ्यायची। आता ही धुवून घेतलेली डाळ कुकर मध्ये टाकूया। आता यात पाणी टाकूया। अर्धा कप डाळ आहे तर यात 1/2 कप पाणी टाकायचं। यामध्ये थोडी हळद टाकूया आणि मिक्स करून घेऊया। कुकरचं झाकण लावून घेऊ। गॅसची फ्लेम मोठी करून एक शिट्टी काढून घ्या। नंतर मंद आचेवर 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। अगदी पुरणाच्या डाळीप्रमाणे ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे। इथे मी कुकरची एक शिट्टी मोठ्या आचेवर आणि 5 शिट्ट्या मंद आचेवर काढून घेतलेल्या आहे। कुकर मधील वाफ निघून गेल्यावरच झाकण खोलायचं आहे। डाळ बघा छान शिजली आहे, अजिबात कच्ची नाही आहे किंवा दडदडीत सुद्धा नाही, आणि पाणी सुद्धा अगदी कमी आहे डाळीमध्ये। बघा थोडंच पाणी इथे शिल्लक आहे। डाळ एकदम ड्राय सुद्धा झालेली नाही, तर हे पाणी आपण काढायचं नाही। या पाण्यासकटच ही डाळ आपण हलकीशी मॅश करून घेणार आहोत। पूर्णपणे मॅश करू नका, थोडी अख्खी डाळ सुद्धा दिसायला हवी। डाळ इथे मॅश करून घेतलेली आहे। आता फोडणी देऊया। तर चमचाभर तेल इथे गरम करून घेतलेलं आहे। सगळ्यात आधी पाव चमचा मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडली की त्यात पाव चमचा जिरे घालायचे आहे। जिरं छान असं फुललं की यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालायची। मिरची आणि आल्याचा ठेचा घालूया। मिक्स करून घ्यायचा आहे। अगदी अर्धा मिनिट ठेचा आपण तेलामध्ये परतवून घेणार आहोत। यात अगदी थोडी हळद घालायची आहे। हळद आपण डाळ शिजवून घेताना सुद्धा घातलेली होती, त्यामुळे अगदी कमीच घाला। चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्स करून घेऊया। आता शिजवून घेतलेली सगळी डाळ आपण या फोडणीमध्ये टाकूया। एकत्रित करून घ्यायची आहे। आता ही डाळ मोकळी होईपर्यंत फक्त परतवून घ्यायची आहे, फार वेळ लागत नाही। अगदी 5 मिनिटं आपण ही परतवून घेतलेली आहे आणि बघा डाळ आपली मस्त मोकळी आणि सुटसुटीत व्हायला सुरुवात झालेली आहे। दहा ते 12 मिनिटं झालेली आहे। डाळ मी इथे छान परतवून घेतलेली आहे आणि बघा छान अशी फुललेली आणि मोकळी मोकळी झाली आहे। थोडी हिरवीगार कोथिंबीर घालायची। यात अगदी थोडी साखर घालायची, खूप छान चव येते। आता अर्ध लिंबू छान पिळून घ्यायचं। लिंबाचा रस अवश्य घाला, खूप छान चव येते, छान चटपटीत होते। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपली छान फुललेली मोकळी मोकळी झालेली वाटली डाळ तयार आहे। गार्निशिंगसाठी ओल्या नारळाचा चव वापरलेला आहे। आपल्या लाडक्या बाप्पाच्या प्रसादासाठी ही वाटली डाळ तुम्ही नक्कीच करून बघा। तसेच रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा।
पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.